धाकलधनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करतात. पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिंजोजीने वर्दी दिली. संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हात तळवार रेललेल्या गिरदीवर क्षणभर फिरला. संथपणे ते म्हणाले, येऊ द्या त्यांना. सदानंद गोसावी सदरीत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी नेटकी करीत हातची कोपडी उडवीत ते म्हणाले, युवराज, आमची एक फिर्यादी आहे. रेललेले संभाजीराजे गिरदी सोडून पुढेसे झाले. कफनीधारी सदानंद गोसाव्यावर नजरफेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, बुवा, फिर्याद तर आमचीही आहे. कुणासामने ती पेश करावी? एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला निवाडा देणार? तरी स्वतःला सावरीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, बोला. आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे. तो आम्हास सोडवून देण्याची कृपा व्हावी. सदानंद गोसावी निर्धाराने बोलले. ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाचे आमंत्रण निरीच्छपणे बाजूला सारणारे समर्थ, त्यांचे हे शिष्य सदानंद गोसावी. गोसाव्यांना सुद्धा इनामाची आच लागते. शेवटी आभाळाशी झुंज घेत वाढतात ती साग. ऐनाची झाडे कुरणातील गवत नव्हे. समर्थ एकलेच समर्थ. कुणी मना केले इनाम? संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला. सुरनिसांनी. सदानंद गोसावी उत्तरले. ते ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नियतीच्या फसगमतीचा माग घेत विचारगत झाले. तरी स्वतःला तोलत धीमेपणे म्हणाले, ती त्यांच्या अखत्यारीचीच बाब आहे. गोसावी, आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद. या तुम्ही. सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजीराजांनी चिटणीसाला इशारत केली. आणखी एक खलिता रायगडी द्या. सुरनिसांना लिहा. सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहर केली. हारकारात खलिते घेऊन सदरे बाहेर पडला. सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार जाणवले की सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरनीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे. तो वाचताना खुद्द त्यांनाही आदेश येईल की ही भाषा युवराजांची नाही. ही दफ्तरी भाषा आहे. खाशांची नाही. तूर्त आम्ही खासे नाही. उरलो आहोत केवळ दफ्तरी. पौष मासाला शुक्ल पक्ष आला. आकाशीचे चंद्रकोर कलेकलेनं बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहामनाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांच्या मनी ठाण धरून बसला. हा गड सोडणे आहे. पण ते कुठे? पुन्हा शृंगारपुरी? छे, कुठेही जावं. एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाठीशी जिंजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थ मठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे थबकले. काव काव काव. मठासमोरच्या दगडी पारातून उठलेल्या डेरेदार पिंपळ वृक्षावर मोजता येणार नाही असे कावळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की आपल्या मनाचाच हिरवा कंच पिंपळ वृक्ष झाला आहे. काळेकुट्ट कर्कश रेखणारे खंडोगणती कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरत आहेत. ते कल्लोळते कावळे कर्कशताहेत. हा गड सोडणे आहे. जावं कुठंही. लवकुशांनी घोडा रोखला. एकाच बळावर कारण ते
राजअंकुर होते. त्यांचा जन्म वनात झाडोऱ्यात राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही. वेड्यासारखे सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्ष्यांच्या पिंपळवृक्षावरचा सुलतान ढवा पापणी न पाडता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिराखदानांनी दालनाचे अंतरंग कसे उजळून निघाले होते. बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आत आला. अदब देत म्हणाला, मठाचं गोसावी आल्यात. पायफेर थांबवून संभाजीराजांनी त्याला फर्मावले, पेश घेऊन या. पेश येऊ द्या. कल्याण स्वामींचा निरोप घेऊन एक मठशिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला. स्वामींची युवराजांना सांगी आहे. बोला. 2 दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णा वेना संगमात स्नान करून राजहस्तानं दानधर्म करणं पुण्यकर्म आहे. समोरच्या मठ शिष्याचा आवाजही युवराजांना काळ्या पक्षासारखा भासला. पर्वणी? त्यातच त्यांचा स्वतःचा कर्कश निश्चय मिसळला. हा गड सोडणे आहे. कुठंही जावं. आत कालवा होता तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले, स्वामींना सांगा आम्हीही पर्वणी साधू या. मठशिष्य समाधानाने निघून गेला. नकळत जाताना संभाजीराजांच्या मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पायफेर टाकू लागले. आपलीच असंख्य रूपे सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्या भोवती फेर धरून गोंधळ घालू लागली. कोंडी सोसणे अगतिकता यांची संबळ तुणतुणी झडू लागली. मनाची पट्टा, तेग, विटा, भाला अशी हत्यारे बनून एकमेकांशी तोंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मनाचे युवराजपण पायदळी चिरडू लागले. थोरल्या आऊ गेल्या त्या दिवशीच आमचं युवराजपण पोरकं झालं. महाराणी झालेल्या माँसाहेबांना आमचं युवराजपद रुपलं. त्यांच्या करणीमुळंच आम्ही भरल्या दरबारी आरोपीत म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालो. आम्ही आबासाहेबांना अभक्ष चारलं. हा काळीत चिरणारा आळ माँसाहेबांनी आमच्या माथी मारण्याचा घाट घातला. रामराजांना आमच्यापासून तोडण्याची एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वारीला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपुरीत धाडण्याचा हट्ट धरला तोही त्यांनीच. आम्ही अडल्या रयतेला धारामाफी करतो याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतूनं? त्याची खबर कर्नाटकी गेली ती कसल्या बेंगरूळ रूपानं? काय नि कसं घडलं आहे हे? रजपूत मिर्झाच्या गोटात ओलीस म्हणून जाणारे आम्ही, शहजादा मुअज्जमच्या भेटीस औरंगाबादेत जाणारे आम्ही, थोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कफनी चढवणारे आम्ही आज काय भरून पावलो आहोत? परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपुरी आले नाहीत. आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन आशीर्वाद द्यावंसं त्यांना वाटलं नाही. ते आमच्याच मुळं. भवानीबाईच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराज साहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं. ते आमच्यामुळं. आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत असा त्यांचा गैरमेळ रायगडावरच्या जाणत्या महाराणी आणि सुरनीसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडाचा मार्ग दाखवला. आम्ही आबासाहेबांना समोर नकोसे झालो. त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं.
मग भारभूत असलेली ही युवराजपदाची वस्त्र अंगी कशासाठी वागवावीत आम्ही? किती दिवस सोसावं हे? का? ठणकत्या काळजाने ते मंचकावर बसले. मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहाताने तो गच्च दाबून त्यांनी डोळे मिटते घेतले. घन 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 पाचाडच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेले नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले.